नमस्कार. महाराष्ट्राचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राची विधानसभा ही अशीच दिसते, अशीच दिसेल, अशीच दिसत राहणार आणि म्हणूनच आम्ही आपल्यापर्यंत तीच व्हर्च्युअली घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्राच्या रणसंग्रामाच्या या काळामध्ये आम्ही आपल्यापर्यंत ताजे ताजे तपशील आणतोय. सगळे तपशील आता टीव्ही स्क्रीनवर आपल्याला दिसतात, पण माझ्या मागे आहे ती विधानसभा, विधिमंडळ. हेच ते विधिमंडळ जिथे सत्तेचा नवा सारीपाट मांडला जाईल. मांडणारी मंडळी कोण आहेत त्यांचा आकडा खाली आहे. 288 एकूण जागा आहेत. 215 जागांवर महायुती पुढे आहे, 53 जागांवर मविया पुढे आहे, इतर 20 जागांवर पुढे आहेत. आणि या 20 मध्ये सुद्धा नीट लक्ष देऊन पहा, इथे तुम्हाला जे 20 दिसत आहेत हे तेच 20 आहेत ज्यामध्ये सुद्धा मवियाच्या पेक्षा महायुतीचे समर्थक जास्त आहेत. हा सगळा तपशील आपल्या समोर आहे. हा सगळा तपशील तुम्हाला पाहत राहायचा आहे. मी परत परत सांगेन, हे 70च्या दशकात घडलं होतं, हे आता परत घडतंय. तुमच्यापैकी अनेक जण त्यावेळेला जन्मालाही आलेले नव्हते. जे तुमच्या जन्माच्या आधी घडून गेलं ते आता तुम्हाला या जन्मात पाहायला मिळतंय. म्हणून ही निवडणूक महत्त्वाची आहे. हा इतिहास घडताना दिसतोय, हा इतिहास तुम्हाला पाहायचा आहे. पटकन टीव्ही स्क्रीनवर आपण आता येणारा तपशील पाहणार आहोत. माझी सहकारी नीलम पण आमच्या सोबत आहे, मान्यवर आपल्या सोबत आहेत, अवधूत वाघ आहेत आपल्या सोबत, संजय लाखे पाटील आपल्या सोबत आहेत, मधुकर पाटील आपल्या सोबत आहेत. आपण पटकन पाहणार आहोत नवा तपशील टीव्ही स्क्रीनवरचं. नवी तपशिलातली माहिती काय आहे ती आता आपण पाहतोय व्हर्च्युअली, अर्थात आपल्याला तांत्रिकदृष्ट्या येतोय हा समोर येणारा तपशील. बारामतीचा अत्यंत महत्त्वाचा, भारताची, अख्ख्या भारताची नजर असलेली बातमी. 38,000 मतांनी पुढे आहेत. नीलम पटकन सांगा, जोरदार पद्धतीने सांगा. आताच्या घडीला नीलम या क्षणाला नाही आहेत, हरकत नाही, पण मी तुम्हाला सांगू शकतो, मी जोरदार पद्धतीने निश्चितच सांगू शकतो, 8व्या फेरी अखेर अजित पवारांची आघाडी दणदणीत आहे. दणदणीत, बाकी काहीच म्हणायचं नाही. 38,000 पेक्षा जास्त मत आहेत 8व्या फेरी अखेर. अजित पवार हरणार म्हणून सांगणाऱ्यांच्यासाठी हे उत्तर आहे. अजित पवार हारावे म्हणून प्रचार करणाऱ्यांसाठी हे उत्तर आहे. आणि अजित पवार पराभूत होताना काही दिसत नाहीत. पुढची बातमी, 13व्या फेरीत दीपक केसरकरांची आघाडी. दीपक केसरकर महाराष्ट्राचे विद्यमान मंत्री, आधी राष्ट्रवादी, मग शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे सोबत, मग त्याच्यानंतर एकनाथ शिंदेच्या सोबत गेलेले दीपक केसरकर हे आता 13व्या फेरीत आघाडीवर आहेत. तपशील समोर आहे. 13व्या फेरीतली ही दणदणीत आघाडी आहे. आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांपर्यंत या निमित्तानं आपल्याला पोहोचायचं. दरम्यान पुढचा तपशील गिरीश महाजनांच्या बद्दल. गिरीश महाजनांच्या बद्दलचा तपशील येत असताना ही मिठी महत्वाची आहे. ही मिठी पाहणं महत्वाचं आहे. प्रदेशाध्यक्षांना कवेत घेतलंय देवेंद्र फडणवीसांनी. ही मिठी ही कशाची आहे? ही मिठी अभिनंदनाची आहे, ही मिठी धन्यवादाची आहे, ही मिठी कृतज्ञतेची आहे, ही मिठी मित्रानं मित्राला मारलेली मिठी आहे. देवेंद्र फडणवीसांनी चंद्रशेखर बावनकुळेंना मारलेली ही मिठी आहे. देवेंद्र फडणवीसांचा चेहरा बरंच काही सांगून जातो, चंद्रशेखर बावनकुळेंचा चेहरा खूप काही सांगून जातो. बॉडी लँग्वेज, बॉडी लँग्वेज, बॉडी लँग्वेज महत्वाचा शब्द. देहबोली, मराठीमध्ये देहबोली खूप काही सांगत असते. ती बघावी लागते, पत्रकारांनी ती बातमी शोधावी लागते. चर्चेसाठी पुढे जाणार आहोत. हाच फोटो टीव्ही स्क्रीनवर येत राहील. नवा तपशील येतोय, टीव्ही स्क्रीनवर पहा. आपल्याला आत्ताच्या घडीला येणारी ही तपशिलातली बातमी या टीव्ही स्क्रीनवर इथे पण येणार आहे. टीव्ही आमच्याकडे आहे, फक्त आमच्याकडे पहा. हा टीव्हीतला टीव्ही. या टीव्हीतल्या टीव्हीवर काय येते बघा. अंधेरी पश्चिम, अमित साटम भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहे. मुसलमानांचं मताधिक्य असलेला मतदारसंघ असून सुद्धा 22,835 मतांनी पुढे आहेत. थोडकी नाही, 22,835 मतं. काँग्रेसच्या विरोधातलं मतदान आहे, लक्षात घ्या. अशोक जाधव अवघ्या 14,000वर असतात, तेव्हा अमित साटम यांना 8,000पेक्षा अधिक मतांची आघाडी असते. 22,000पेक्षा जास्त मतं एव्हाना अमित साटमांच्या खात्यावर नोंदवलेली असतात. भास्कर जाधव अत्यंत आक्रमक स्वरूपातलं मवियाचं नेतृत्व, त्यांनाही आघाडी आहे. महत्वाचा विषय असा, भास्कर जाधवांच्या जातीची मतं त्या मतदारसंघात कमी असून सुद्धा भास्कर जाधवांना कोकणात यश मिळताना दिसतंय. मराठा कुणबीवाद महाराष्ट्रात असताना सुद्धा भास्कर जाधव 13व्या फेरीवर आघाडीवर असतात. याला म्हणतात इलेक्शन मॅनेजमेंट. इलेक्शन मॅनेजमेंट महत्वाचं आहे. भास्कर जाधव 5,746 मतं. 13व्या फेरी अखेर आघाडी आहे, नोंदवली गेलेली आहे. आपण पाहतोय हा सगळा तपशील आपल्या समोर येतोय. महाराष्ट्राची विधानसभा माझ्या मागे आहे. महाराष्ट्राच्या विधानमंडळाचं प्रतिकृती रूप
माझ्या मागे आहे, हे सगळं रूप आपल्या समोर आपण घेऊन आलेलो आहोत. कशासाठी? कारण हीच जागा आहे जिथे तुमच्या माझ्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. येणारी मंडळी कोण आहेत? ही या टीव्ही स्क्रीनवर आता आपल्याला दिसतात. वर बघा, खाली बघा, वर बघा, खाली बघा, डाव्या बाजूला बघा, इथे पण बघा, सतत बघत राहा, कुठेही बघू नका इतर. तुम्हाला या निमित्तानं स्पष्टपणे काय दिसतंय? जनादेश, खणखणीत जनादेश, बाकी काय नाही. इकडचं नाही, तिकडचं नाही, ह्याचं नाही, त्याचं नाही, खणखणीत जनादेश आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं सांगितलंय, जबाबदारी देतोय, उत्तर हवंय. महत्वाचा हाच मुद्दा आहे. अवधूत वाघांपर्यंत पोहोचायचं आहे, संजय लाखे पाटलांपर्यंत पोहोचायचं आहे. मला अवधूत वाघ, पहिल्यांदा तर हे सांगा, माझा आवाज येतोय? होय होय. पटकन सांगा. जनतेनं तुम्हाला सांगितलेलं आहे, आम्ही तुम्हाला जबाबदारी देतोय, तुम्हाला आता डिलिव्हरी द्यायची आहे. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. 2014 आणि 2019 पर्यंत 5 वर्षात देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली जे आम्ही कार्य केलं तेच आम्ही पुढे करत राहू आणि जनतेला अतिशय चांगलं असं एक राज्य देऊ. बिलकुल 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 अवधूत वाघ. या उत्तराच्या बरोबरच आपल्याला पटकन पुढे पोहोचायचं आहे. संजय लाखे पाटील आपल्या सोबत आहेत. संजय लाखे पाटील, या जनादेशाला स्वीकारण्याच्या साठीची मानसिकता किती वाजेपर्यंत आपली होईल? प्रसादजी, आत्ताच जनतेचा जो काही निर्णय आहे, जनतेचा जो कौल आहे, तो आम्ही स्वीकारलेला आहे. मातोश्रीनं देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदनही केलंय. त्यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये पराभव विजय हा होत राहतो. त्या पद्धतीनं ही लोकशाहीला आम्ही स्पोर्ट्समन सीटनं सामोरं जात आहोत. आमचे नेते उद्धवजी ठाकरे हे स्पोर्ट्समन आहेत, हे या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे. बिलकुल 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 फोटोग्राफर आहेत, स्पोर्ट्समन आहेत. आपण त्याचं निश्चितच आदरयुक्त कौतुक करू आणि ते खुल्या दिलानं खेळाडू वृत्तीनं याला सामोरे जात आहेत असं आपल्यासोबत असलेले संजय लाखे पाटील म्हणाले. मला पटकन अवधूत वाघ यांची एक प्रतिक्रिया लागेल 20 सेकंदात. खेळाडू पद्धतीनं मविया निकालाला सामोरं जातीये का? पटकन. 2019ला देवेंद्र फडणवीसने 18 कॉल केले होते उद्धवजींना. उद्धवजींनी फोन पण उचलले नाहीत. ते उद्धवजी आज देवेंद्रजींचं अभिनंदन मातोश्रीवरनं करतील याला मी काही मला शक्यता वाटत नाही. पहिली गोष्ट. आणि कुटुंब प्रमुखाला रिटायर्ड करण्याचा महाराष्ट्रातल्या जनतेने जो निर्णय दिलेला आहे त्याचा कुटुंब प्रमुखांनी आदर करावा. बिलकुल बिलकुल. आपण या निमित्तानं चर्चेला हे मुद्दे घेऊ. मी यापुढे तुम्हाला विचारेन. पटकन शुभम उमाळेंपर्यंत पोहोचतोय. शुभम उमाळे आमचे जोडले गेलेले आहेत. पुन्हा एकदा पहा टीव्ही. या टीव्ही मध्ये आता एक वेगळा तपशील येतोय, पण आता आपण या निमित्तानं आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे येथे येतील, त्यांना जोडलेलं घेऊ. तानाजी सावंत मंत्री आहेत. तानाजी सावंतांच्या संदर्भातला तपशील येतोय समोर. राहुल मोते आणि तानाजी सावंत यांच्यामध्ये कडवा संघर्ष सुरू झालेला दिसतोय. गंमत निवडणुकीच्या निकालाची हीच असते. एका क्षणात इकडे, एका क्षणात तिकडे. पारडं कधी वर होईल खाली जाईल सांगता येत नाही. हेच आमचे प्रतिनिधी आहेत. हे आहेत शुभम उमाळे. ते उभे आहेत. ती जागा आहे देवेंद्र फडणवीसांचं शासकीय निवासस्थान आणि त्या निमित्तानं ते चर्चेत आहेत. इतरही वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आहेत. सगळ्यांनाच आत्ता त्या ठिकाणी उभं राहायचं आहे. सगळ्यांनाच देवेंद्र फडणवीसांच्या या नेम प्लेटच्या नावाच्या पाटीच्या पुढेच उभं राहायचं आहे आणि त्यामुळे फ्रेममध्ये सगळेच प्रतिनिधी येत आहेत. हरकत नाही. शुभम, माझा आवाज येतोय? येतोय सर प्रसादजी. बिलकुल बिलकुल बिलकुल. शुभम, पटकन उत्तर द्यायचं आहे. माहौल कैसा है शुभम? सर, पूर्णतः जे माहोल आहे भारतीय जनता पक्षाच्या दिशेने जाताना दिसून आलेला आहे. कारण की महायुतीने जे आहे 200चा टप्पा जो आहे तो पार केलेला आहे. गोल्डन आकडा ते गाठणार का अशा काही विरोधक बोलत होते, पण मात्र महायुतीने जे आहे चांगलंच उत्तर दिलेलं आहे. लाडकी बहीण योजनेचा मोठा इम्पॅक्ट पडलेला आहे. आता आपण आहोत देवेंद्र फडणवीस यांच्या सध्याच्या शासकीय निवासस्थानी सागर या बंगल्यावर आहोत आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे. पोलीस बंदोबस्तात देखील वाढ जी आहे ती झालेली आहे आणि कुठेतरी पूर्णतः भारतीय जनता पक्षामध्ये जल्लोषाचं वातावरण दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाने जे आहेत 120 पेक्षा जे स्वतःचे 120 पेक्षा जास्त जागा ज्या आहेत त्या यंदाच्या निवडणुकीमध्ये बाजी मारलेली आहे. सीट डिक्लेरेशन जे आहे ते अजून सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने मोठे मोठे नेते जे आहेत ते या ठिकाणी येताना दिसून येत आहेत. पियुष गोयल जे आहेत अगदी काही मिनिटापूर्वी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. प्रवीण दरेकर असतील, चित्रा वाघ असतील, असे सर्व भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते जे आहेत ते देखील या ठिकाणी येताना दिसून येत आपण आहेत. शुभम जोडलेले राहा. पण त्या निमित्तानं मी सर्व प्रेक्षकांपर्यंत एक नवा तपशील आणू इच्छितो. शुभम, तो तुमच्याकडून मला हवाय. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. आज दिवसभराच्यासाठी तुमच्यासाठी ही असाइन केलेली स्टोरी समजा आणि तुम्ही याचं उत्तर शोधा. ते उत्तर
कोणत्या प्रश्नाचा आहे? देवेंद्र फडणवीसांचा पत्ता बदलणार आहे का, याचं उत्तर शोधा. आणि तुम्ही मला आत्ता सांगा तुमचं निरीक्षण काय आहे, तुम्हाला काय वाटतं? या निमित्तानं आमचे प्रतिनिधी शुभम जे सांगतायत ते कानात प्राण आणून ऐका. का ऐका? सागर बंगला हा तो बंगला जिथे देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षनेता झाल्याच्यामुळे राहावं लागलं, हा तो बंगला जिथे त्यांना जबरदस्तीनं राहावं लागलं, त्या बंगल्यातलं त्यांचं स्थान बदलणार का? शुभम आमचे प्रतिनिधी आहेत. शुभम सांगा, देवेंद्र फडणवीसांचा पत्ता बदलणार आहे का? अगदी बरोबर. अर्थातच प्रसादजी, देवेंद्र फडणवीस यांचा पत्ता जो आहे तो आता बदलणार आहे. सागर निवासस्थान आहे त्यांचं आणि आता सागरवरनं थेट वर्षाच्या दिशेने जो आहे त्यांचं वर्णी लागण्याची जी आहे 100% खात्री आहे. मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पक्षातनं महायुतीतनं तेच असणार असे कुठेतरी आता वार्ता ज्या आहेत त्या सत्यामध्ये येणार आहेत. आणि या ठिकाणी मोठे दहिसरमधून एक बातमी समोर येते. दहिसरमध्ये ठाकरे गटाच्या विनोद घोसाळकरांना धक्का बसलेला आहे. भाजपाच्या मनीषा चौधरी या 18,000 मतांनी आघाडीवर असल्याचं आपल्याला कळत आहे. दहिसर मधली महत्वाची घटना आहे. ठाकरे गटाच्या विनोद घोसाळकर यांना हा धक्का आहे मोठा. भाजपाच्या मनीषा चौधरी 18,000 मतांनी विजयी झाल्याचं आपल्याला आघाडीवर असल्याचं कळत आहे. भाजपाच्या मनीषा चौधरी, आपण आताच नुकती एक बातमी समोर येते. मलबार हिल मधून मंगल प्रभात लोढा विजयी झाल्याचं आपल्याला समजतंय. मंगल प्रभात लोढा हे मलबार हिल मधून विजयी झाल्याचं आपल्याला समजतंय. रेल्वेच्या अपडेट्स आपण देत राहतोय. मलबार हिल मधून मंगल प्रभात लोढा विजयी झालेले आहेत. जवळपास 50,000 मतांची आघाडी मंगल प्रभात लोढा यांना मिळालेली आहे. मंगल प्रभात लोढांचा विजय निश्चित झालाय. लोढांना 50,000 मतांची आघाडी या क्षणी आता आपल्याला समजते. मंगल प्रभात लोढांचा विजय हा निश्चित मानला जातोय. मलबार हिल मधून मंगल प्रभात लोढा विजयी झाल्याचं समजतंय. बिलकुल 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 धन्यवाद. या तपशिलाच्यासाठी आपण जोडलेले राहा. असेच आता एक आणखीन नवा तपशील स्क्रीनवर येतोय. माझ्यासोबत माझे सहकारी मनोज दयाळकर आहेत. मनोज, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? या क्षणाला आत्ताच्या घडीला मनोज दयाळकर हे आणखीन एका महत्त्वाच्या ठिकाणी आहेत. थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं आमचे सहकारी शुभम उमाळे हे देवेंद्र फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानाच्या बाहेर होते. आता आमचे सहकारी मनोज दयाळकर हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या बाहेर उभे आहेत. दरम्यान हा येणारा तपशीलही आपण लक्षात ठेवा. मलबार हिलमधून निकाल हाती आलेला आहे. निकाल हाती आला आहे हे महत्त्वाचं आहे. मलबार हिल हे मुंबईतलं, दक्षिण मुंबईतलं कोपऱ्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं स्थान. 11व्या फेरी अखेर तिथला निकाल कोणता बदलला तो वेगळा आहे. तपशील आत्ता मलबार हिलचा चालला होता, आता अचानक समोर आलेला तपशील हा वेगळ्या मतदारसंघातला आहे. दोन्ही तपशील एका पाठोपाठ एक येत आहेत. आपण आत्ता या निमित्तानं आणखीन एक महत्त्वाची बातमी. 26 नोव्हेंबरला मतदान, सरकार बनवण्याच्या साठीच्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत. 26 नोव्हेंबर का? कारण विद्यमान विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपते आहे. त्या निमित्तानं 26 नोव्हेंबर पूर्वी सरकार स्थापन व्हायला हवं. राज्यपालांच्या कडून बहुमत असलेल्या आघाडीला बोलवणं येईल. श्रीकांत शिंदे बोलतायत, आपण पटकन जाणार आहोत. श्रीकांत शिंदेचा आवाज द्या. इस तरीके से अनअवेलेबल रहे. फ्रॉम द स्टार्टिंग यू वर सेइंग अनअवेलेबल एंड नॉट एक्सेसिबल एमएलए. आई थिंक ही इज ऑन द वर्ज ऑफ losing his seat. So I think people in last 2.5 years, the way Eknathji Shinde has worked, the way he has carried forward the legacy of Balasaheb Thackeray, the way Mahayuti has worked under his leadership, and the way Mahavikas Aghadi or the Ubhata netas, leaders, जो सिर्फ गाली गलोच और आलोचना, उसके सिवा उनको 2.5 साल में कुछ जमा नहीं करने के लिए, उसमें से एक नाम था आदित्य ठाकरे का भी. लोगों ने उनको उनकी जगह जो है ये दिखाने का काम इस इलेक्शन में किया है. सर कौन बनेगा मुख्यमंत्री? सर मुख्यमंत्री को लेकर it is not our business.
आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य आलेलं आहे. ताज्या दमाचे खासदार आहेत, ताजं वक्तव्य आहे, ताज्या पद्धतीनं ऐका काय म्हणतायत ते. ज्यांनी गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केवळ आणि केवळ शिवीगाळ केली त्यांना जनतेनं जागा दाखवली. श्रीकांत शिंदेंच्या वक्तव्यातली ही बातमी आहे. या बातमीच्या नंतर आपल्याला पुढे जायचंय. कोणाकडे जायचंय? आमचे प्रतिनिधी आहेत मनोज देआळकर. मनोज देआळकरांपर्यंत आपल्याला पोहोचायचंय कारण तर मनोज देआळकर आहेत भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या मुख्यालयामध्ये. मनोज देआळकर, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय. भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतातल्या या अत्यंत महत्त्वाच्या राज्यामध्ये स्थापित होतीये. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या मनोज देआळकर. तुम्ही दिवसभर तिथे आज तैनात आहात. सकाळपासून तिथलं वातावरण कसं बदलत गेलं? लाडू पेढे किती वाजता वाटायला सुरुवात झाली? नक्कीच प्रसाद सर, आपण बघितलं तर जसा जसा निकाल समोर आला तसं आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयाबाहेर विजयाची तयारी ही सुरू झालेली आहे. आता आपण भारतीय जनता पार्टी कार्यालयाबाहेरच आहोत. आपण बघू शकता या ठिकाणी फुलांचे तोरण देखील लावण्यात आलेले आहेत आणि आता आपण बघितलं ज्या माळा देखील आहेत फुलांच्या ते देखील लावण्यात येत आहेत आणि या ठिकाणी ही तयारी सुरू झालेली आहे. तसंच आपण बघितलं या ठिकाणी सर्व भाजपचे नेते येणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी येणार आहे आणि विजयाचा जल्लोष साजरा करणार आहेत. पण आपण तर या ठिकाणी विजयाचा बॅनर देखील लावण्यात आलेला आहे. भारतीय जनता पार्टी विधानसभा निवडणूक 2024 भाजपा मनोज जरा थांबा, एक ताजी बातमी येते. माझी सहकारी जान्हवी आहे. नुकतीच महत्वाची बातमी समोर येते. वरळीमध्ये अटीतटीचा सामना दिसतोय. आदित्य ठाकरे पुन्हा एकदा 700 मतांनी आघाडीवर असल्याचं आपल्याला कळतंय. मिलिंद देवरा आतापर्यंत प्रथम क्रमांकावर होते, ते दुसऱ्या क्रमांकावर गेलेले आहेत. तर मनसेच्या देशपांडेंची मोठी पिछाडी झालेली आहे. ही एक बातमी. दुसरी महत्वाची बातमी ती म्हणजे बडनेरा मतदारसंघामध्ये रवी राणा हे आघाडीवर आहेत. रवी राणा 11व्या फेरीमध्ये 33,000 मतांनी आघाडीवर आहेत. रवी राणा यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष देखील साजरा केला जातोय. प्रसाद सर, आत्ताच्या घडीच्या या महत्वाच्या 2 बातम्या समोर येत आहेत. बिलकुल धन्यवाद जान्हवी. या निमित्तानं चर्चेत आता विविध प्रकारे इतरही मतदारसंघ येऊ घातलेले आहेत. बडनेरा मतदारसंघ रवी राणा हे आघाडीवर आहेत. रवी राणांना आव्हान देण्याच्या साठी म्हणून तिथे बंडखोरी सुद्धा झाली होती, पण रवी राणांनी सगळ्यांवर मात करत आत्ताच्या घडीला आघाडी घेतलेली आहे. रवी राणांची आघाडी यासाठी गरजेची आहे कारण या टीव्ही स्क्रीनवर आत्ताच्या घडीला तुम्हाला कोपऱ्यामध्ये एक आकडा दिसतोय, तो आहे इतर 17चा. त्यात त्यांची संख्या महत्वाची. बिलकुल आता एक नवा तपशील समोर येतो, तो आपण पटकन पाहूयात. रवी राणा यांचा प्रतिक्रिया स्वरूपातला बाईट अर्थात माहिती. 4 जणांना मागा हा विजय जो आहे हा विजय महायुतीचा विजय, भाजप युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांचा विजय, आरपीआयच्या कार्यकर्त्यांचा विजय आणि भगवा वादळ आणि निळ्या वादळाला हा विजय मी समर्पित करत आहे. की ज्या पद्धतीनं अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर मतदारसंघाच्या आमदारांनी खेळीकडून नवनीतरावांचा पराभव केला, त्याचा हिशोब अमरावती जिल्ह्याच्या जनतेने घेतलेला आहे. की विकासाला थांबवलं, एक अमरावती जिल्ह्याचं नेतृत्व नवनीत राणा त्यांना थांबवलं, म्हणून आज हा संपूर्ण विजय भगवा वादळ आणि निळ्या वादळाला मी समर्पित करताय. की हा विजय अमरावती जिल्ह्याच्या जनतेचा विजय, अमरावती जिल्ह्याच्या लाडक्या बहिणींचा विजय, शेतकऱ्यांचा आहे, शेतमजुरांचा आहे, सर्वसामान्य जनतेचा आहे, व्यापाऱ्यांचा आहे. हा विजय संपूर्णपणे मी या ठिकाणी भगवा वादळ आणि निळ्या वादळाला समर्पित करत आहे. आणि या विजयाला जनतेने लोकसभेनंतर या नेत्यांनी जे साखळी केली होती नवनीत रावाला पाळण्यासाठी, त्याचं उत्तर आपण पाहिलं. अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांचा 20-25 हजारांनी पराभव होत आहे. त्याचं कारणच हे आहे की अहंकार आणि तोडी आणि एकामेकाच्या सुपाऱ्या घेऊन पाडापाडीचं राजकारण हे जनतेला आवडलं नाही आहे. म्हणून त्या ठिकाणी अचलपूर मतदारसंघात सुद्धा हिशोब केलेला. नुकतंच आपल्याला समजलेलं
परळीमध्ये आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत. ही बातमी समोर येत असतानाच आता नवमतदार असलेले अमित ठाकरे हे मात्र पराभवाच्या छायेमध्ये दिसत आहेत. 10,000 मतांनी पिछाडीवर गेलेले आहेत. आत्ताची महत्वाची बातमी दुसरी म्हणजे सायन कोळीवाड्यामध्ये भाजपाचे तमिल सेल्वन 18,000 मतांनी आघाडीवर आहे. तर आपण पाहतोय प्रसाद सर की अमित ठाकरे नवमतदार म्हणून उदयास येत असणारच मात्र ते पराभवाच्या छायेमध्ये असलेलं दिसतात आपल्याला. बिलकुल 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 जान्हवी, या तपशिलांच्या बरोबरच आपल्याला राज्यात घडणाऱ्या इतरही बाबींकडे जायचं आहे. पटापट पटापट आपण त्याचाही तपशील घेणार आहोत. धन्यवाद, तुम्ही अत्यंत वेगवान पद्धतीनं हा सगळा तपशील दिलात. दरम्यान या स्क्रीनवर असलेले आकडे चुकवायचे नाही आहेत. आपण महायुतीच्या संदर्भातला तपशील घेतला. आता आपण थेट परत एकदा जातोय आमचे सहकारी शुभम उमाळे यांच्याकडे. शुभम उमाळे यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचेपर्यंत ते कदाचित काही तपशील महत्त्वाचा दाखवू इच्छित आहेत. शुभम, आता आपण हे काय दाखवताय ते जरा प्रेक्षकांना सांगा. नक्कीच प्रसाद सर, आपण बघू शकतो की देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी जे आहे भारतीय जनता पक्षाचे जे खजिनदार आहेत किरीट बन्साली त्यांच्याकडनं जे आहे मिठाईचे बॉक्सेस पोहोचलेले आहेत. थेट आता भारतीय जनता पक्षामध्ये मोठं सेलिब्रेशनचं वातावरण आहे. महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत, आणि त्याच अनुषंगाने हा जो आहे मिठाईचा बॉक्स जो आहे तो आलेला आपण बघू शकतो या ठिकाणी. आणि आताच जे आहे भरपूर मोठ्या संख्येने जे आहेत बॉक्स या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मिठाईचे बॉक्स आहेत, आपण बघू शकतो याच्यावर लिहिलेलं आहे लेट सेलिब्रेट ग्रेट विक्ट्री ग्रेट लीडर्स, म्हणजे ग्रेट सर्वात मोठा जो आहे यश जो आलेला आहे. आणि सोबतच मुवमेंट होताना दिसते, आजूबाजूला सुरक्षा रक्षक पळताना दिसत आहेत. हे काय सुरू आहे? तिथे कोणी मोठा नेता येतोय का ते बघा. आणि त्याच निमित्तानं तुम्ही या मिठाईच्या पेक्षा त्या एका पटकन आजूबाजूच्या घडणाऱ्या घडामोडींचे तपशील आम्हाला देत राहा. या ठिकाणी आपण बघू शकतो भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते जे आहेत ते येण्यास सुरुवात झाली आहे. आणि त्याचमुळे जे आहे सागर बंगल्यावरचा हा जो रस्ता आहे हा पूर्ण जाम झालेला आहे. या रस्त्यावर सातत्याने येणं जाणं जे आहे ते सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे जे सर्व नेते मंडळी आहेत त्यांना मोठी सुरक्षा देखील तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे एखादा नेता आतमध्ये आला, आता काही वेळा राहुल नार्वेकर आपण जोडलेले राहा. हा सगळा तपशील आपल्याला घ्यायचा आहे. तिथे तुम्हाला जर समजा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रतिक्रिया मिळत असतील तर त्या तुम्ही घ्या, आम्ही आपल्यापर्यंत येऊ. आता आपण या निमित्तानं चर्चेला आणखीन पुढे नेणार आहोत. आपल्या सोबतच्या मान्यवरांच्याही प्रतिक्रिया घ्यायच्या आहेत. मला एक चर्चा करायची आहे, ती माहीम मतदारसंघाच्या संदर्भातली. संजय लाखे पाटील आपल्यासोबत आहेत. शिवसेनेच्या अर्थात उद्धव गटाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. संजयजी, आवाज येतोय माझा? येतोय, मला क्लिअर येतोय. बिलकुल. मला आपल्याकडून एका प्रश्नाचं उत्तर लागेल. अखेरीस जिथे शिवसेना भवन आहे तिथली सीट, तिथली जागा, तो मतदारसंघ राखण्यात तुम्हाला यश आलं? महेश सावंत हे जे आमचे तिथले उमेदवार आहेत, हा हाडाचा शिवसैनिक आहे, कार्यकर्ता आहे, नगरसेवक होते, ते विभाग प्रमुख होते आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं संपूर्ण लोकांबरोबर कनेक्ट होऊन त्यांनी त्या मतदारसंघामध्ये काम केलंय. आणि पहिल्यापासून आम्हाला खात्री होती की महेश सावंत हे त्या मतदारसंघातून विजय होतील आणि त्या दृष्टिकोनातून त्या मतदारसंघातून ते विजय होत आहे. आपल्याला नुकतीच गुहागर विधानसभा मतदारसंघामधून बातमी येते. 15व्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे भास्कर जाधव हे 5,815 मतांनी आघाडीवर असल्याचं आपल्याला समजतंय. भास्कर जाधव 5,815 मतांनी आघाडीवर आहेत. प्रसाद सर, आणि दुसरी महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे सूत्रांची माहिती आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री कोण होणार, मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा रंगत होती. मात्र आता सूत्रांची माहिती मिळते फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार आहेत. राज्यामध्ये आणि महायुतीमध्ये भाजपा हा मोठा पक्ष आहे आणि महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार भाजपाचाच मुख्यमंत्री होणार अशी सूत्रांची माहिती मिळते. प्रसाद सर, धन्यवाद जान्हवी. अत्यंत महत्वाचा तपशील या निमित्तानं आपण आता टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. देवेंद्र फडणवीसच असतील महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री. सूत्रांच्या माध्यमातून हा तपशील येतोय आणि या निमित्तानं आता आपण आमच्या या व्हर्च्युअल स्टुडिओच्या माध्यमातून त्याचा तपशील आणखीन जाणून घेणार आहोत. पटकन टीव्ही स्क्रीनवर हा तपशील येईल, आपण पहा. पण त्याचबरोबर ही ताजी दृश्य आहेत जी आपण चुकवायची नाही आहेत. ही आनंदाची दृश्य आहेत, ही उत्सवाची दृश्य आहेत, ही उत्साहाची दृश्य आहेत. ही नागपूरमधून येत आहेत. नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या घराच्या बाहेर सुरू झालेला हा जल्लोष. मी गप्प बसणार आहे, आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे.
बिलकुल बिलकुल ही अत्यंत दिमागदार पद्धतीनं आनंद उत्सव साजरा करत असतानाची दृश्य आहेत. याचं कारण आहे तर हे आकडे जे आता खाली टीव्ही स्क्रीनवर येत आहेत, टीव्हीच्या वरच्या भागामध्ये येत आहेत, हे आकडे आहेत ज्याच्यामुळे हा सगळा उत्साह आहे. 70च्या दशकात जे निकाल लागायचे ते निकाल आता लागतायत. या निकालांच्यामुळे इतिहास रचण्याचं, विक्रम प्रस्थापित करण्याचं काम जर कोणाच्या नावावर नोंदवलं गेलं असेल तर त्या माणसाचं नाव आहे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. आणि या देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या या विक्रमाची नोंद, ऐतिहासिक कर्तृत्वाची नोंद झाली आहे, होती आहे. निश्चितच दखलपात्र ही नोंद आहे. पण या निमित्तानं मी एक आणखीन छोटीशी वेगळी घटना इथे घेणार आहे. माझ्यासोबत असलेल्या मान्यवरांपर्यंत पोहोचेन, त्यांना मी प्रश्न विचारेनच, पण तुम्हाला एक छोटासा भावनिक प्रसंग दाखवायचा आहे. हे सगळं घडत असताना आपला मुलगा जेव्हा यशस्वी होतो तेव्हा प्रत्येक आईला त्याचा आनंद होतो. आणि देवेंद्र फडणवीसांची आई ही सुद्धा आनंदी झाली. तिनं आपल्या मुलाला फोन केला. काय घडलं त्याची दृश्यही आता आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. दरम्यानच्या काळात एक पटकन उत्तर आधी अवधूत वाघ यांचं घेऊ, त्यानंतर आपण पाहणार आहोत आई आणि मुलामध्ये काय संवाद झाला. अवधूत वाघ, पटकन आपण उत्तर द्या. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, कधी होणार शपथविधी? महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोणी व्हायचं हे आता जे निवडून येणारे आमदार आहेत ते ठरवतील. परंतु मला काय वाटतं, मला वैयक्तिकरित्या वाटतं की देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री व्हावेत. हा पक्षाचा भूमिका नाहीये, माझी वैयक्तिक भूमिका आहे. पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे की देवेंद्रजीच मुख्यमंत्री व्हावेत. शेवटी पक्ष जो निर्णय घेईल, युती म्हणून जो सामूहिक निर्णय येईल, तो काय असेल ते मला सांगता येणार नाही. परंतु भावना अशी आहे की देवेंद्रजींनीच महाराष्ट्राचं नेतृत्व करावं. बिलकुल 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 अवधूत वाघ, माझी एक छोटीशी मात्र विनंती आहे आपल्याला, आपण पाहताना समोरच्या कॅमेऱ्यामध्ये पहा, जेणेकरून आपण पाहताना तिरके दिसताय ते होणार नाही. आपण या प्रश्नाच्या निमित्तानं इथं आपल्यासोबतच्या मान्यवरांपर्यंत पोहोचू. मधुकर पाटील आपल्यासोबत आहेत. मधुकर राव हे राजकीय विश्लेषक आहेत. मधुकर राव, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हा, पोहोचतोय. महाराष्ट्रामध्ये 26 नोव्हेंबर पर्यंत सरकार यायला हवं. आज आहे 23 नोव्हेंबर. आता पुढच्या 2 दिवसात काय होणार आहे सांगा पटकन. पुढच्या 2 दिवसामध्ये मला असं वाटतं की राज्यपाल ज्या पक्षाचे जास्त आमदार आहेत त्या पक्षाला निमंत्रण देतील. साधारणतः महायुती ही कुठल्या अजेंड्याखाली निवडणुकीला सामोरे गेले हे एक चित्र स्पष्ट होईल. लोकशाहीचा नियम असा असतो की ज्या पक्षाचे जास्त आमदार असतात त्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री बनवण्यासाठी संधी दिली जाते. आपल्याला नुकतीच एक अपडेट समोर येते, ती म्हणजे पुरंदरमध्ये शिवसेनेच्या विजय शिवतारे यांनी बाजी मारलेली आहे. तर 18व्या फेरीमध्ये तब्बल 32,000 मताधिक्य त्यांना मिळालेलं आहे. जी, एकनाथ शिंदे बोलतायत. एकनाथ शिंदे बोलतायत, महाराष्ट्राचे विद्यमान मिळालेला आहे. त्याबद्दल तमाम मतदारांचे महाराष्ट्राच्या मनापासून अभिनंदन करतो. आणि माझ्या लाडक्या बहिणी मनापासून अभिनंदन करतो. लाडक्या बहिणींनी मोठ्या लाडक्या माझ्या ज्येष्ठांनी मतदान केलं. समाजाच्या प्रत्येक घटकाने या ठिकाणी भरभरून महायुतीला मतदान केलं. गेले 2-2.5 वर्ष जे महायुतीने काम केलं त्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये जनतेने दिली. आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला मी पुन्हा एकदा त्यांच्या मनापासून आभार मानतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो की पूर्णपणे जे काम आम्ही केलं 2.5 वर्षामध्ये त्याचं मोजमाप, नोंद आणि त्याची कामाची पोचपावती या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिलेली आहे. खरं म्हणजे आता आम्ही 2.5 वर्षात जे काम केलं, आता पुढच्या कार्यकाळामध्ये आमची आणखी जबाबदारी वाढली आहे. आणि म्हणून जनतेला त्रिवार वंदन करतो आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना देखील महायुतीच्या मनापासून धन्यवाद देतो. महायुतीचे सर्व कार्यकर्ते मनापासून काम करत होते आणि म्हणूनच हा विजय, एवढा मोठा विजय मिळतोय. मी माझ्या ठाणे मतदारसंघातल्या कोकणी मतदारसंघातून देखील मतदारांना धन्यवाद देतो की खूप मोठ्या लीडने, मार्जिनने त्यांनी मला विजयी करण्याचं काम करतायत. आणि त्यामुळे
मी पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा, मनापासून सगळ्यांचं सर्व मतदारांचं मनापासून आज मैं महाराष्ट्र के तमाम मतदाताओं को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ, क्योंकि ये विक्ट्री जो है ये लैंडस्लाइड विक्ट्री है। ये मैंने कहा था कि महायुति को थम्पिंग मेजोरिटी मिलेगी और इसीलिए मैं तमाम मतदाता जो है, मेरी लाडली बहनों को मैं धन्यवाद देता हूँ, लाडले किसानों को मैं धन्यवाद देता हूँ और लाडले हमारे भाई हैं, लाडले सीनियर सिटीजन हैं, सभी वर्ग जो है, सभी वर्ग को मैं धन्यवाद देता हूँ कि उन्होंने ऐसी विजय से प्राप्त कर दी है कि न भूतो न भविष्य तो ऐसी विक्ट्री जो इस बार मिली है, जो 2-2.5 साल हमारी महायुति ने काम किया। ये महायुति ने जो काम किया उसके काम के ऊपर ये जनता ने शिक्कामोर्तब किया है, काम को तवज्जो दिया है, प्राथमिकता दी है और इसीलिए महायुति को इतनी बड़ी जीत हासिल हुई है। इसलिए मैं महायुति के पूरे महाराष्ट्र की जनता को तो धन्यवाद देता ही हूँ, उनका स्वागत करता हूँ, लेकिन महायुति के सभी कार्यकर्ताओं को भी धन्यवाद देता हूँ। उन्होंने जो काम किया है बहुत ही बढ़िया काम किया है और इस चुनाव में हमारे महायुति को जिताया है, इसलिए मैं बहुत बहुत सिंधुदुर्गात तिन्ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत। प्रामुख्याने कुडाळ मालवणच्या मतदारसंघावर राज्याचं लक्ष होतं, मात्र आता तिथे निलेश राणे आघाडी घेताना पाहायला मिळत आहे। नाही, मला विश्वास आहे, जसा मी बोललो होतो, आमच्या ह्या तिन्ही मतदारसंघामध्ये प्रामुख्याने कुडाळ मालवणमध्ये निलेशजींनी जे गेल्या 2-3 वर्षामध्ये उभं केलेलं काम आणि वैभव नाईक ह्यांनी जे काही त्यांची जी निष्क्रियता आहे ही आम्हाला सांगायची गरज भासली नाही। वैभव नाईकला हरवण्यामध्ये त्यांच्याच घरातली एक अदृश्य शक्ती हे काम केलेलं आहे, जे आज नाही ते उद्या वैभव नाईकला समजेल, आम्हाला काही करायची गरज नाही। म्हणून जे काय आज निकाल लागला आहे, मला विश्वास आहे या तीनही मतदारसंघामध्ये महायुतीचेच उमेदवार मोठ्या संख्येत मताधिक्याने निवडून येतील आणि भगवादारांचं राज्य परत एकदा राज्यात आणि आमच्या कोकणात दिसेल। कोकणात महायुतीला कुठेतरी कौल दिसतोय, ठाकरे सेना कुठेतरी कमजोर होताना दिसते। ते लोकसभेतूनच सुरू झालेलं, लोकसभेमध्ये एक पण जेव्हा ठाकरे किंवा त्यांच्या आजूबाजूच्या चिल्ल्या मतदान मिळालं नाही। आम्ही पहिल्यापासून बोलतो होतो, उद्धव ठाकरे जेव्हा जेव्हा इथे येतात विखारी प्रचार करतात, शिव्या शब्द देतात, विकासाबद्दल काही बोलत नाही। आता लोकसभेनंतर 6 महिन्यामध्येच परत एकदा जनतेने त्यांना नाकारलेला आहे, म्हणजे पूर्ण कोकणामध्ये उद्धव ठाकरेंच्या सेनेची सुपडा साफ होत असताना आपला जो दिसतोय ह्याचं कारणच आहे उद्धव ठाकरेचं घाणेरडं राजकारण, बाळासाहेबांचं मूळ हिंदुत्व विचार ज्या त्यांच्या मुलगा म्हणून त्यांनी जे नाकारलं त्याचं चोख प्रतिउत्तर हिंदू समाजाने ह्या निमित्ताने दिलेलं आहे। बटेंगे हा नारा जो होता तो कुठेतरी आता हिंदू समाज जो आहे तो आत्मसात करताना पाहायला मिळतोय का? हिंदू समाजाने एक है तो सेफ है, जो आमच्या मोदीजींनी दिलेला नारा, धर्मयुद्ध जे आमच्या देवेंद्रजींनी जे सांगितलेला तो विषय, त्याचा अतिशय चांगला विचार आमच्या राज्यातल्या हिंदू समाजाने केलेला आहे। यापुढे ना राज्यामध्ये 5 वेळा भोंगे वाजायला देणार, ना ते लव जिहाद लँड जिहादची नाटकं चालायला देणार। आता इथे फक्त भगवादारांचं राज्य तुम्हाला दिसणार। ऑल इंडिया फोरमला तुम्हाला अटक करा असं म्हटलं होतं, त्यांना काय माहिती? ऑल इंडिया उलमा फोरम बिरम काय ते हे नाटकी जे विषारी साप आहेत त्यांना सांगतो की आता फक्त हा निकाल संपून दे, नाही दाढी खेचून ढुंगण्यावर वस्त्रे फिरवलं ना तर नावाचा भगवादारी नाही। एकीकडे आपण पाहतोय की नितेश राणे विजयाचा गुलाल उधळतायत, तर दुसरीकडे नुकतीच बातमी येते समोर सावंतवाडी मधून दीपक केसरकर यांनी विजया
विजयाची मोहर उमटवलेली आहे. दीपक केसरकर यांनी राजन तेली यांचा पराभव करत ते विजयी झालेले आहेत. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस हे देखील 17,604 मतांनी आघाडीवर आहेत आणि फडणवीसांची विजयाकडे वाटचाल सुरू झालेली आहे. या दोन महत्त्वाच्या बातम्या. दुसरी बातमी समोर येते ती म्हणजे शिर्डी मतदारसंघामधून. शिर्डी मतदारसंघामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे देखील आघाडीवरती आहेत. विखे पाटील 17व्या फेरी अखेर 63,467 मतांनी आघाडीवर आहेत. तर आपण नुकत्याच या महत्त्वाच्या बातम्या पाहतोय. देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची बातमी समोर येते आहे. मालेगाव आहे मधून दादा भुसे हे विजयी झाले असल्याचं समजतंय. मालेगाव मधली घटना आहे. मालेगाव मधून दादा भुसे विजयी झाले तर अद्वै हिरे यांना मोठा धक्का बसलेला आहे. ठाकरे गटाच्या अद्वै हिरे यांना मोठा धक्का बसलेला आहे. मालेगाव मध्ये दादा भुसे विजयी झाले आहेत. तर शिर्डी मतदारसंघामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे आघाडीवर असल्याचं समजतंय. 17व्या फेरी अखेर 63,467 मतांनी विखे पाटील आघाडीवर आहे. शिर्डी मतदारसंघामधली ही आघाडी आपण पाहतोय. राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवरती आहे. 63,467 मतांनी विखे पाटील आघाडीवर आहेत. प्रसाद सर. तर सावंतवाडीमध्ये देखील दीपक केसरकर विजयी झालेले आहेत. राजन तेली यांचा पराभव झालेला आहे. आणि नुकतीच शिर्डी मतदारसंघामधली बातमी आपण आता पाहतोय टीव्ही स्क्रीनवरती. शिर्डी मतदारसंघामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर आहे. भिवंडी ग्रामीण मधून बातमी येते. भिवंडी ग्रामीण मधून देखील शिवसेनेचे शांताराम मोरे हे विजयी झालं असल्याचं समजत आहे. भिवंडी ग्रामीण मधून शांताराम मोरे विजयी झालेले आहेत. शिवसेनेचे शांताराम मोरे यांनी विजयाची मोहर उमटवली आहे. भिवंडी ग्रामीण मधून हा विजय समोर येतोय. शिवसेनेचे शांताराम मोरे विजयी झालेले आहेत आणि हळूहळू हे निकाल उलगडायला लागलेले आहेत. संध्याकाळची वेळ जसजशी जवळ येते तसतसा एक एक खुलासा होतोय. भिवंडी ग्रामीण मधून शिवसेनेचे शांताराम मोरे विजयी झाले असल्याचं समजत आहे. तर या निमित्तानं येणारा प्रत्येक तपशील अत्यंत वेगवान पद्धतीनं आणि जबाबदारीनं आपल्यापर्यंत आम्ही आणतो आहोत. या क्षणाला जे जे तपशील आपल्यापर्यंत पोहोचत आहेत त्या तपशिलांना समजून घेण्याच्या आधी तुम्हाला इथे दिसणारे आकडे लक्षात घ्यावे लागतील. महायुती ही 217 जागांच्या कलासह निर्णायक आघाडी घेत राज्यात सत्ता स्थापनेसाठी पुढे आलेली आहे. काल परवापर्यंत जे लोक खिल्ली उडवत होते महायुतीची, देवेंद्र फडणवीसांची, एकनाथ शिंदेची, अजित पवारांची, ते अवघे 51च्या आसपास घुटमळत आहेत. मवियाला 51 जागा दिसत आहेत. तो सुद्धा आघाडीत आहेत. त्या सुद्धा भविष्यात कमी जास्त पुढे मागे होऊ शकतात. पण फार काही आता या निकालात फरक पडेल असं आता दिसत नाही. अवधूत वाघ आपल्यासोबत आहेत. अवधूत वाघ, पटकन याचं उत्तर द्या. हा निकाल पालटेल का? 360 डिग्रीमध्ये बदलेल का? अवधूत वाघ, मी आपल्याला प्रश्न विचारला. आपल्याला माझा प्रश्न ऐकायला आला का? हो, ऐकायला आलाय. बिलकुल, आपण उत्तर द्या. मला असं वाटतं की या 51 जागा ज्या आघाडीच्या दिसतात आहेत त्या जरी त्यांनी टिकवून ठेवल्या तरी खूप झालं. पण या निवडणुकीच्या निकालावरून पवारांची तिसरी पिढी आणि ठाकरेंची तिसरी पिढी गारद होताना दिसते. हा जनमताचा संदेश आहे. बिलकुल अवधूत वाघ, आपल्या या प्रश्नाच्या उत्तरादाखल जी तपशीलवार माहिती समोर आली ती एकदा प्रेक्षकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी पाहत राहा. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत ते आता दिसत आहेत. एकूण जागा आहेत 288. 288च्या बाजूला असलेला आकडा फार महत्वाचा आहे. 288 मधल्या 217 जागा महायुतीला आहेत. 217च्या बाजूचा आकडा पहा. जरकन खाली जावा तशा पद्धतीने एकदम फक्त 51. त्याच्या बाजूचा आकडा पहा, तो आहे 20. हा इतर 20 आहे ना, याच्यामध्ये सुद्धा महायुतीचे समर्थक आहेत. त्यामुळे हा 20 कमी होईल आणि हा 217 ज्या वेळेला सरकार स्थापन होईल त्यावेळेला अजून वाढलेला तुम्हाला दिसेल. कारण या 20 मध्ये बवी आहे, या 20 मध्ये राणा आहेत आणि या 20 मध्ये असे अनेक अपक्ष असू शकतात जे भारतीय जनता पार्टी, महायुती, शिवसेना, अजित पवार गट
या सगळ्यांचं समर्थन करतील, तेव्हा हे 20 हे 217, हे 20 हे 217 बघा. आता एक नवीन तपशील स्क्रीनवर येतोय. आत्ताच्या घडीला या टीव्ही स्क्रीनवर काही दृश्य आहेत, पण त्याचबरोबर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हा संपूर्ण तपशील तुम्हाला जो दिसतोय आजूबाजूला तो आम्ही व्हर्च्युअली तयार केलाय, खास तुमच्यासाठी तयार केलाय. का तयार केलाय? कारण आपल्याला कळलं पाहिजे कशा पद्धतीनं काय काय घडत असतं आजूबाजूला. अजित पवारांचं ट्विट येत आहे, अजित पवारांची प्रतिक्रिया, अजित पवारांच्या संदर्भात महत्वाची तपशीलवार माहिती. अजित पवार म्हणतायत महाराष्ट्रानं गुलाबी प्रकरण स्वीकार. अजित पवारांनी गुलाबी जॅकेट घालायला सुरुवात केली. बजेट मांडल्यापासून ते आत्तापर्यंत गुलाबी जॅकेट स्वीकारतायत. हेच गुलाबी प्रकरण अजित पवारांनी महाराष्ट्रानं स्वीकारल्याचा दावा केलेला आहे. जेव्हा अजित पवार असं म्हणतात तेव्हा त्याचा अर्थही समजून घ्यायला पाहिजे. आणि ही व्हिज्युअल पहा, बारकाईनं पहा. या व्हिज्युअलमध्ये 4 माणसं आहेत. आपण स्क्रीनच्या डाव्या बाजूपासून उजव्यापासून सुरुवात करूयात. हे आहेत प्रफुल्ल पटेल. त्यांच्या मधोमध जो व्यक्ती आहे तो पांढरा शर्ट काळी पॅन्ट घातलेला माणूस आहे आणि हा माणूस आहे नरेश अरोडा. कोण आहे हा नरेश अरोडा? हा तोच व्यक्ती आहे ज्यानं अजित पवारांना गुलाबी थीम दिली, पिंक थीम दिली. या पिंक थीमच्या माध्यमातून अजित पवारांनी त्यांचं पूर्ण प्रचाराचं कॅम्पेन राबवलं, प्रचाराची यंत्रणा राबवली. ही व्यक्ती आहे नरेश अरोडा. ही नरेश अरोडा या व्यक्तीच्या शेजारी आहेत अजित पवार. अर्थात मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, तुम्ही त्यांना चेहऱ्याने ओळखालच. आणि त्यांच्या बाजूला कोण आहेत तेही पहा, ते आहेत सुनील तटकरे. ही सगळी मंडळी प्रचंड खुश आहेत, प्रचंड खुश आहेत. असणारच, कारण बघाच ना आकडे काय आहेत. आत्ताच्या घडीला अजित पवारांना 36 आमदार मिळालेले आहेत स्वतःचे. काकांना आव्हान दिल्यानंतर अजित पवारांची ही ताकद आहे. या अजित पवारांना संपवण्याचा प्रयत्न झाला, या अजित पवारांना राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न झाला, या अजित पवारांना सातत्यानं बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. त्या अजित पवारांनी खमक्या पद्धतीनं काकाला उत्तर दिलेलं आहे. हे राज्याच्या जनतेनं म्हटलंय, हे आम्ही नाही म्हणत आहोत. निकालाचं विश्लेषण करताना त्याचा अर्थ सांगावा लागतो, म्हणून हा तपशील समोर आलेला आहे. नुकतीच बातमी मिळते मुंबादेवीमधून. मुंबादेवीमध्ये भाजपाच्या शायना एनसी यांना मोठा धक्का बसलेला आहे. काँग्रेसचे अमीन पटेल हे 18,000 मतांनी आघाडीवर असल्याचं समजतंय. मुंबादेवीमधून भाजपाच्या शायना एनसी यांना हा मोठा धक्का असल्याचं समजतंय. अमरावतीमधून देखील बातमी येते. तत्पूर्वी आपल्या स्क्रीनवर जी बातमी दिसते आहे, जयकुमार रावल हे 37,200 मतांनी आघाडीवर असल्याचं आपल्याला समजतंय. जयकुमार रावल 37,200 मतांनी आघाडीवर आहेत. तर अमरावतीमध्ये देखील दिग्गजांना धक्का बसलेला आहे. काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि माजी मंत्री बच्चू कडू हे पिछाडीवर गेल्याचं समजतंय. पुण्यामधली बातमी पाहतोय. पुण्यामधील तिन्ही विद्यमान आमदार हे पराभवाच्या छायेमध्ये असलेले दिसत आहेत. तर मी जशा पद्धतीने म्हणाले अमरावतीमध्ये दिग्गजांना धक्का बसलाय. काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि माजी मंत्री बच्चू कडू हे पिछाडीवर गेल्याचं समजतंय. प्रसाद सर. बिलकुल बिलकुल बिलकुल. आपण या दिलेल्या तपशिलाच्या सोबतच आणखीन काही महत्वाचे तपशील येत आहेत. पुण्यामधले 3ही विद्यमान आमदार पराभवाच्या छायेत आहेत. पराभवाच्या छायेत आहेत पुण्यामधले 3ही विद्यमान आमदार. अत्यंत महत्वाची बातमी. या बाजूला येणारा तपशील आता आपण पाहणार आहोत. आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी दिलेला हा तपशील आहे. या तपशिलाच्या निमित्तानं आपण त्यांच्यापर्यंत पोहोचूच. पण त्याचबरोबर पुण्यातल्या 3ही विद्यमान आमदारांवर पराभवाचं संकट आहे, पराभवाची तलवार टांगती आहे. का आहे याचं तपशीलवार विश्लेषण आपण करू. पण यातले हे आमदार कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे का तेही पहा. आपण तपशीलवार त्याची माहिती घेऊ. तुर्तास आलेली तपशीलवार नवी माहिती पहा. विक्रम पाचपुते हे अनुराधा नागवडे यांच्यापेक्षा आघाडीवर आहे. कुठल्या मतदारसंघातला हा तपशील आहे तेही आपल्याला पाहायला हवं. त्याची माहिती येईल, आपल्यापर्यंत ती पोहोचत राहील, आपण ती बघू. आत्ताच्या घडीला विक्रम सातपुतेंच्या संदर्भातली ही माहिती आहे. पुढचा तपशील आता टीव्ही स्क्रीनवर येतोय तो बघा. 12व्या फेरीच्या शेवटी आशुतोष काळे हे लाखभराच्या पुढे गेलेले आहेत. आशुतोष काळे यांची आघाडी ही जवळपास 1 लाखाच्या आसपास पोहोचल्याचा तपशील स्क्रीनवर दिसतो आहे. माझ्या माहितीने 10 फेऱ्या अजून राहिलेल्या आहेत. या ठिकाणी महायुतीचे सर्व नेते, माझे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा, राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब आणि माझ्या भगिनी पंकजाताई
आणि माझे असंख्य लाखो जीवाचे सहकारी ज्यांनी ही निवडणूक पूर्णपणाने हातात घेतली. आणि ज्यावेळेस आता पहिल्या 16 फेरीचा आपण निकाल पाहतोय त्यावेळेस ही निवडणूक माझ्या जिवलग सहकार्यानेच हाती घेतली नव्हती, तर या परळी वैद्यनाथ मतदारसंघातील मायबाप जनतेनेच हाती घेतली होती. आणि जात पात धर्म याच्यावरती जी मागच्या काळातली निवडणूक झाली ती सर्व यावेळेस जातीपातीचं धर्माचं राजकारण न करता विकासाच्या कर्तृत्वाच्या या ठिकाणी माग ही मायबाप जनता उभं राहिली. मी त्या मायबाप जनतेचे कायम शेवटच्या श्वासापर्यंत ऋणाभार आहे. ऐतिहासिक विजयासाठी 26व्या फेरीपर्यंत थांबावं लागेल. पण विक्रम होतोय कारण आतापर्यंत परळी विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासामध्ये किंबहुना रेणापूर विधानसभाच्या मतदारसंघामध्ये ज्या विजयी उमेदवारांनी मतं घेतली त्यामध्ये आताच तुम्ही दुप्पट मतं घेतली, तिथे 10 फेऱ्या आणखी मोजणं बाकी आहे. 16 मी हे सगळे हे सगळा निकाल आतापर्यंत जे दिसतोय ते नक्कीच एक ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल आहे. पण 26व्या फेऱ्यानंतर हा विजयाची वाटचाल जी आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तब होणार आहे. मी पहिल्या दिवसापासून प्रचार जसा लागला आपल्या सगळ्याला सांगतोय की महायुती सत्तेत येणार, क्लीन स्वीप येणार, हे माझा शब्द आहे. क्लीन स्वीप येणार आणि आज तो शब्द या ठिकाणी सरस्वती मातेने पूर्ण केला. विरोधक म्हणतात की हा कौल आम्हाला मान्य नाही. आता हो का काही जरी केलं तर त्यांना मान्य नाही. आता ही मतमोजणी सुद्धा थांबवा म्हणून हायकोर्टात पिटिशन, मला वाटतं की 288 मतदारसंघात फक्त परळीच आहे की ज्याची मतमोजणी थांबवा म्हणून पिटिशन हायकोर्टात केलं. याच्यावरून त्यांची मानसिकता बघा, ते सकारात्मक मानसिकतेतून निवडणूक लढण्यासाठी आलेलेच नाही. त्यांना इथल्या मायबाप जनतेचं, इथल्या मातीची सगळ्याची बदनामी करायची आहे, त्याच्यासाठी आलेले. त्यांची जागा या ठिकाणी पहिल्या 14 फेरीतच दाखवून दिलेली मायबाप जनतेने. यांनी मोठी ताकद लावली होती तुम्हाला पराभूत करण्यासाठी. आणि प्रत्यक्ष लाभाचं राजकारण, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, रस्ते, पाणी, वीज, वंदे भारत, मेट्रो म्हणजे अप्रत्यक्ष लाभाचं राजकारण. आणि प्रत्यक्ष लाभाचं राजकारण म्हणजे लाडकी बहीण, शेतकरी सन्मान निधी, शून्य बिल, या दोन्हीचा बॅलन्स एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितजी दादा या तिघांनी केल्यामुळे जनतेला यांच्यावर विश्वास बसला. दुसरं मला असं वाटतं की भाजप शिवसेनेची जी नैसर्गिक युती होती ती शरद पवार साहेबांनी, उद्धवजींनी 19ला तोडली. त्याचा एक वेगळा राग विशेषतः माननीय बाळासाहेबांच्या मतदारांच्या मनात होता. रोज सकाळी राज्याचं राजकारण कलुषित होणारं वक्तव्य भांडूपवरनं यायचं. आणि ज्यावेळी एकनाथ शिंदेनी बाळासाहेबांचं हिंदुत्वाचं धनुष्यबाण, हिंदुत्वाचं शिवसेना नाव हे हिंदुत्वाच्या मूळ प्रवाहात भाजपबरोबर आणल्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना बाळासाहेबांच्या विचारांची मतं ही BJPच्या बरोबर मिळाली. मला असं वाटतं की महाराष्ट्रातला हा विजय, बिहारमध्ये पोटनिवडणुकीत 4 पैकी 4 जागा NDA पुढे, उत्तर प्रदेशमध्ये 9 पैकी 6 जागा भाजप पुढे आणि तसंच राजस्थानमध्ये 4 जागांवर भाजप पुढे. त्यामुळे देशातल्या या सगळ्या निवडणुकांमधलं चित्र हे सांगतंय की माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील NDAला जनतेने आपला विश्वास दाखवलेला आहे आणि महाराष्ट्रातला विश्वास तर अभूतपूर्व आहे. तुमचा पुढचा प्रश्न असणार मुख्यमंत्री पदाचं काय, तर एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि भाजपचं केंद्रीय नेतृत्व याबाबतचा निर्णय घेईल. आज महायुती म्हणून आम्ही विजयाचा आनंद घेतोय. खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्र में मतदाताओं ने जो भाजपा महायुति
तर आता आपण पाहिलंय विनोद तावडे, धनंजय मुंडे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे. महायुतीच विजयी होणार असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर तशाच पद्धतीच्या अपडेट्सही आपल्याला येत आहेत. आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान इथे केला जातो आहे. पगडी आणि मानाचं वस्त्र शाल देऊन देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान केला जातो आहे. बावनकुळे देखील तिथे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि विजयाकडे वाटचाल त्यांची होतीये. घोडदौड सुरू आहे आणि याच वेळी हा सन्मान देखील केला जातो आहे. ताजी दृश्य फक्त जय महाराष्ट्रवर आपण पाहत आहात. देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान इथे केला जातो आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा देखील मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांना फोन आलेला आहे. त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत, विजयाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर महायुती जिंकणार असा विश्वास व्यक्त केला जातोय आणि जल्लोष देखील साजरा केला जातोय. देवेंद्र फडणवीस हे देखील आघाडीवर असल्याचं आपण पाहिलं आहे आणि विजयाकडे वाटचाल त्यांची सुरू झालेली आहे. तर अशाच पद्धतीच्या अपडेट्स देखील येत आहेत. येवल्यामधून अपडेट आलेली आहे. छगन भुजबळ हे आघाडीवर असल्याचं आपल्याला समजतं आहे. 12व्या फेरी अखेर छगन भुजबळांना 10,924 मतांची आघाडी आहे आणि आता 13व्या फेरीची मतमोजणी सुरू आहे. मात्र 12व्या फेरी अखेर छगन भुजबळ हे जवळपास 10,000 ते 11,000 मतांनी आघाडीवर आहेत. तर पालघर मधून देखील ब्रेकिंग येते, ती म्हणजे पालघर विधानसभेमध्ये माजी खासदार महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. 20व्या फेरी अखेर राजेंद्र गावित यांची 34,000 मतांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते आहे. तर गडचिरोली विधानसभेची 14वी फेरी सुरू आहे आणि याकडे मात्र गडचिरोलीमध्ये मात्र काँग्रेसचे मनोहर पोरेटी हे 5,940 मतांनी आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रसाद सर. बिलकुल बिलकुल जान्हवी, तुमच्या या सगळ्या तपशिलाच्या बरोबरच आणखीन एक महत्त्वाचा तपशील समोर येतोय, तोही आपण पाहणार आहोत. अमित शाह भारताचे गृहमंत्री यांनी फोन केलाय. कुठे फोन केलाय? मुंबईमध्ये केलाय, फडणवीसांना केलाय आणि शिंदेंनाही केलेला आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना फोन करून त्यांचं कौतुक केलेलं आहे. अजित पवारांशी त्यांचा आता लवकरच संपर्क होणार आहे. अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस तिघांचंही या ऐतिहासिक विजयाच्यासाठी केंद्रीय नेतृत्वाकडून कौतुक करण्यात आलेलं आहे. शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर मारण्यात आलेली आहे. थोड्याच वेळापूर्वी आपण जी दृश्य पाहत होतो ती दृश्य परत एकदा टीव्ही स्क्रीनवर यायला हवी. ती टीव्ही स्क्रीनवर येतील, या निमित्तानं आपणही इथे ती पाहू शकता. आणि आत्ता ही जी दृश्य आपण पाहतोय त्याचे अर्थ लक्षात घ्या. अर्थ लक्षात घेणं फार गरजेचं आहे. ही जी दृश्य आहेत, या दृश्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय पातळीवरचे निरीक्षक आहेत भूपेंद्रजी. त्यांचा विशेष सन्मान देवेंद्र फडणवीसांकडून केला जातो आहे. केंद्रीय निरीक्षकाचं एक पक्षातलं महत्त्वाचं स्थान असतं, त्याचं निवडणुकीतल्या नियोजनामध्ये स्थान असतं. यानंतर अत्यंत महत्त्वाची अशी एक वेगळ्या स्वरूपातली पगडी देवेंद्र फडणवीसांना घातली जाते. ही पगडी कोणती आहे तेही आपण पहा. पण त्याचबरोबर फडणवीसांची अर्धांगिनी असलेल्या अमृता फडणवीस या त्याच ठिकाणी उपस्थित आहेत. चंद्रशेखर बावनकुळे आहेत. देवेंद्र फडणवीसांना वारकरी संप्रदायातल्या तुकोबरायांचा परिचय असलेली ही महत्त्वाची पगडी घातली जाते. आता चित्रामध्ये आपल्याला चित्रा वाघही दिसत आहे. आता पटकन आपण आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांपर्यंत पोहोचणार आहोत. अवधूत वाघ, या सगळ्याचा अर्थ सांगा. यातून भविष्यात काय घडणार आहे तेही सांगा. संपूर्ण महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं 2014 ते 2019 पर्यंत ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, ते नेतृत्व मला असं वाटतं पुन्हा एकदा महाराष्ट्राचं नेतृत्व करायला सिद्ध आहे असा एक संदेश आणि संकेत या चित्रातून मिळतो आहे. परंतु शेवटी जो निर्णय आहे, आमचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे जे म्हणाले त्याप्रमाणे शेवटी केंद्रीय नेतृत्व आणि 3 मोठे नेते एकत्र बसून काय निर्णय घेतात हे आता उद्यापर्यंत आपल्याला कळेल. उद्या सकाळी साधारण आमच्या विधानसभेतील खाने की तरफ ध्यान नहीं, सोने की तरफ ध्यान नहीं, कुछ नहीं, सिर्फ क्या बोलते हैं प्रचार, सिर्फ प्रचार और प्रचार और प्रचार, बस घर से बाहर. आशीर्वाद देंगे, मुख्यमंत्री बनेंगे? हाँ, उसमें इसमें तो कोई ये ही नहीं है. मुख्यमंत्री तो बनेंगे 100%. बहनों का आशीर्वाद मिला है? हाँ, वो भी मिला है. लाडली बहनों का आशीर्वाद भी मिला है, लेकिन वो लाडली बहनों का आशीर्वाद
वो जो ये हुई वो नहीं रहती, अगर ये प्रोग्राम में नहीं रहता तो भी देवेंद्र तो जीतने ही वाला था, कोई प्रॉब्लम ही नहीं। मेरे साथ इस वक्त देवेंद्र फडणवीस की माताजी जुड़ चुकी हैं। तर या होत्या देवेंद्र फडणवीसांच्या मातोश्री सरिता फडणवीस। गंगाधररावांच्या आकस्मिक निधनाच्या नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये जर कोणाचं योगदान असेल तर ते योगदान सरिता फडणवीसांचं आहे। गंगाधरराव फडणवीसांचा कर्करोगानं मृत्यू झाला, त्यानंतर त्या कुटुंबाला सांभाळणं, त्या कुटुंबातल्या देवेंद्र फडणवीसांना उभं करणं, संस्कार देणं, राष्ट्रकार्यात लावणं आणि त्यांच्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी जर कोणी करत असेल तर ते सरिता फडणवीस करतात। सरिता गंगाधरराव फडणवीस यांना या क्षणाला काय वाटतंय ते त्यांच्या शब्दात आपल्याला समजलेलं आहे। त्या म्हणाल्या, फक्त आणि फक्त ध्येयाप्रती वाटचाल, तब्येतीकडे लक्ष नाही, स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष नाही आणि एकूणच आपल्या स्वतःपेक्षाही दिलेलं काम पार पाडण्याच्याकडे असलेलं लक्ष। हे शब्द तुमच्या लेखी तुम्हाला वाटेल की आम्ही मखलाशी करतोय, आम्ही मस्का पॉलिश करतोय, पण आम्ही हे असं नाही करत आहोत। आम्ही तुम्हाला घडलेल्या घटनांचा अन्वयार्थ समजवतोय। जेव्हा आई आपल्या मुलाविषयी असं बोलते तेव्हा ते कौतुक असतं आणि हे कौतुक या मातेच्या तोंडातून निघालेलं आहे। त्या मातेचा आशीर्वाद सुद्धा या निमित्तानं आपण सगळ्यांनी ऐकला। त्यांनी अधोरेखित काय केलं, होय आपला मुलगा मुख्यमंत्री होईल। या निमित्तानं पुढचा तपशील आता टीव्ही स्क्रीनवर येतो, तो आपण पाहायला हवा। पटकन पहा, 14व्या फेरीमध्ये मनोहर पोरेटी हे 490 मतांनी आघाडीवर आहेत। मतदारसंघाचं नाव इथे लिहिलं जाणं गरजेचं आहे, ते येईलच तपशीलवार, आपण तेही पाहूया। दरम्यान काँग्रेसचे मनोहर पोरेटी 5940 मतांनी आघाडीवर आहेत। चर्चेच्यासाठी आपल्या मान्यवरांपर्यंत आपण पोहोचूयात। आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा तपशील आणि या निमित्तानं त्यांचंही विश्लेषण घेऊ। मधुकरराव, आपण जोडलेले आहात, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हा, पोहोचतोय। थोडीशी चर्चा आपल्याला आत्ताच एक भावनिक प्रसंग आपल्या समोर आला त्याबद्दल करावी लागेल। सरिता गंगाधरराव फडणवीसांनी आपले आशीर्वाद आपल्या मुलाला दिले, मुलाच्याबद्दल काळजी व्यक्त केली, तब्येतीबद्दल काळजी व्यक्त केली। एका मातेच्या मनामध्ये या भावना उत्पन्न होणं स्वाभाविक आहे। आता या निमित्तानं त्यांच्या मुलाच्यावर असलेली जबाबदारी केवढी मोठी आहे? नाही, मुळात एका आईनं स्वतःच्या मुलाविषयी असणारं प्रेम याच्यातून व्यक्त केलेलं आहे। मी ते व्हिडिओ आता पाहिला, त्याच्यामध्ये त्यांच्या आईची जी प्रतिक्रिया होती की प्रचार आणि प्रचार या मुद्द्यावरती माझ्या मुलानं महाराष्ट्रभर प्रचार केलेला आहे। खरं तर कुठल्याही आईला असं वाटतं की माझ्या मुलानं मोठं व्हावं, आपला मुलगा हा समाजासाठी काम करतो, राष्ट्रासाठी काम करतो। आणि खरं तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कुटुंबामध्ये एक समाजसेवा आणि राष्ट्रसेवेचा वारसा आहे, हे त्यांच्या 3 पिढ्यातून आपल्याला पाहावयास मिळतं। आणि आईला असं वाटतं की माझ्या मुलानं महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, ही त्या आईची इच्छा त्यांच्या मुलाखतीतून आपल्याला पाहावयास मिळाली। बिलकुल मधुकर पाटील, आपण जोडलेले राहा, चर्चेला आणखी पुढे नेणार आहोत। दरम्यानच्या काळामध्ये निकाल आता अंतिम टप्प्यात हळूहळू येऊ लागलेले आहेत। घड्याळात किती वाजले आहेत बघा, माझ्या घड्याळामध्ये 12:45 होत आलेली आहेत। तुमच्याही घड्याळामध्ये जवळपास तेवढीच वेळ होत आलेली असणार। टीव्ही स्क्रीनच्या खालच्या भागात वरच्या भागातले आकडे पाहायचे आहेत, आता ते स्थिर होत आहेत। दरम्यान नवा तपशील येतोय स्क्रीनवर, तोही आपण पहा। देवेंद्र फडणवीसांचं एक महत्त्वाचं वक्तव्य समाज माध्यमात आलेलं आहे। देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, एक है तो सेफ है, महत्त्वाचं वक्तव्य। थोडक्यात काय, एकजूट राखली, ती कुठली एकजूट होती? ती महायुतीतली एकजूट होती। ती कुठली एकजूट होती? ती हिंदू समाजाची एकजूट होती। या हिंदू समाजानं एकत्रित राहून मतदान केलं, या हिंदू समाजानं आपली एकजूट अधोरेखित केली। या हिंदूंनी सांगितलं, होय एक राहिलं पाहिजे आणि त्याच एक है तो सेफ है ची वाक्यरचना देवेंद्र फडणवीसांनी निकालाच्या नंतर वापरली। पटकन अद्भुत वाघ आपल्यापर्यंत येतोय। ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस म्हणतात एक है तो सेफ है, तेव्हा त्यांना नक्की अभिप्रेत आणखी काय काय असतं? मला असं वाटतं की जो संदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी दिला त्याला सकारात्मक प्रतिसाद ना बटेंगे ना कटेंगे म्हणून ज्या समाजाने दिला, त्या समाजाला हा
संपूर्णपणे हा निकाल आम्ही अर्पित करतो. आणि मला असं वाटतं की या देशामध्ये एक विकासाचं राजकारण, एक सांस्कृतिक वारशाचं राजकारण करायचं असेल तर नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली करावं लागेल, असा सुस्पष्ट संदेश महाराष्ट्रातील जनतेने दिला आहे. बिलकुल, आपण या पद्धतीची जे निरीक्षण मांडलेलं आहे त्याचे अर्थ अन्वयार्थ आपण या चर्चेत घेतच राहू. दरम्यानच्या काळामध्ये आत्ता जो तपशील आत्ता स्क्रीनवर आला होता देवेंद्र फडणवीसांच्या ट्विटच्या संदर्भातला, तो आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. संपूर्ण निवडणूक ही ज्या ज्या मुद्द्यांभोवती फिरली त्यातला हा एक महत्त्वाचा नारा होता. एक है तो सेफ है, कटेंगे बटेंगे तो कटेंगे. बऱ्याचदा हे कटेंगे बटेंगे सारखे शब्द असल्याने फंबल होत राहतात अँकर्सचे. अनेकदा अँकर याच्यामध्ये गडबडत असतात. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, अशा प्रकारच्या या दोन महत्त्वाच्या घोषणा आहेत. घोषणा देण्याच्यासाठी योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्रात आले. ते महाराष्ट्रात आल्याच्या नंतर वाद झाले, पण त्याच्या निमित्तानं आलेला निकाल समोर आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या ट्विटच्या बरोबरच एक आणखीन महत्त्वाचं वक्तव्य, मोदी है तो मुमकिन है. आपल्यासोबत अवधूत वाघ आहेत, पटकन बोलतील यावर. मला असं वाटतं की बघा, या निवडणुकीमध्ये ना मोदीजींच्या जास्त सभा झाल्या, ना अमितजींच्या सभा झाल्या. ज्या सभा सगळ्यात जास्त घेतल्या त्या देवेंद्रजींनी घेतल्या आणि देवेंद्रजींनी सभा घेऊन एक हाती ही सत्ता आणलेली आहे. त्याबद्दल एक एस्टॅब्लिश नेतृत्व म्हणून आपल्या सर्वांना देवेंद्रजींचं अभिनंदन करणं भाग आहे. मला पटकन या निमित्तानं विचारायचं आहे मधुकर पाटील यांना. मधुकर पाटील, एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे, या दोन घोषणांमुळे नक्की ग्राउंडवर म्हणजे थोडक्यात प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या भूमीवर कोणत्या प्रकारे ध्रुवीकरणाचा बदल झालेला आहे तो तुम्ही सांगा. नाही, मुळामध्ये या दोन्ही गोष्टींच्यामुळे महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी लोक एकत्र आली. दोन, अजित पवार यांनी स्वीकारलेला सेक्युलरवाद. तिसरं, एकनाथ शिंदे. एक मिनिट थांबा. नवा तपशील येतोय, नवे स्क्रीनवर व्हिज्युअल येत आहेत, दृश्य येत आहेत, ती पहा. पूर्ण स्क्रीन त्यासाठी घ्या, पूर्ण स्क्रीन घ्या, कारण या संपूर्ण विजयाच्या साठीच्या महत्त्वाच्या माणसांची ही दृश्य आहेत. आपण ती दृश्य पाहतोय. भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रातलं क्रमांक 1चं नेतृत्व, क्रमांक 2चं नेतृत्व आत्ताच्या घडीला वृत्तवाहिन्या पाहत आहे. वृत्तवाहिन्यांवरून विश्लेषण पाहत आहे. त्यांच्या आजूबाजूला माणसं बसलेली आहेत, त्यांच्यापर्यंत येणारा सगळा तपशील मिनिटाला पोहोचतोय आणि त्या निमित्तानं या सगळ्या घटनाक्रमाचा एक धांडोळा घेतला जातो आहे. हा धांडोळा फार महत्त्वाचा शब्द आहे, लक्षात घ्या. पाठपुरावा, त्याच्याच बरोबर त्याचा अर्थ काढणं, माहिती घेणं, आणि हे सगळं जिथे एकत्र होतं तिथे म्हटलं जातं की धांडोळा घेतला जातो. समोर देवेंद्र फडणवीस आहेत, चंद्रशेखर बावनकुळे आहेत, त्यांचे स्वीय सहाय्यक या स्क्रीनवर आपल्याला दिसत आहेत. त्यांना सातत्यानं माहिती तपशीलवार देणारी मंडळी या स्क्रीनवर दिसत आहेत आणि तपशीलवार माहिती घेणं चाललेलं आहे. थोडक्यात पुढं काय करायचं याची उत्तरं तुम्हाला या दृश्यातल्या देहबोलीवरून समजत येतील. मधुकर पाटील यांच्यापर्यंत येतो, दृश्य चालू ठेवा. मधुकर पाटील उत्तर देत आहेत आणि या निमित्तानं आपण मधुकर पाटलांचं उत्तर पूर्ण करणार आहोत की कटेंगे तो बटेंगे आणि त्याच्याच बरोबर एक है तो सेफ है, या दोन घोषणांनी महाराष्ट्रात काय बदललं. मधुकर पाटील बोला, उत्तर द्या. नाही, मुळात या घोषणांचा प्रभाव हा महाराष्ट्राच्या राजकारणावरती झालेला पाहावयास मिळतो. एक है तो सेफ है ही ज्यावेळी घोषणा दिली त्या घोषणेनंतर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे अनेक प्रचारक हे महाराष्ट्रातल्या विविध भागात गेले. लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर भारतीय जनता पार्टी आणि युतीला एक गोष्ट लक्षात आली की आपल्यापासून आपला मूळ मतदार हा आपल्यापासून दूर गेलेला आहे आणि या दूर गेलेल्या मतदाराला पुन्हा एकदा एकत्र आणायचं असेल तर हिंदुत्वाचा अजेंडा सोबत घेतल्याशिवाय पर्याय नाही, हे भारतीय जनता पार्टीला लक्षात आलं आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीनं स्वतःच्या प्रचाराची ह्या ज्या बातम्या आहेत या येतच राहत आहेत. जवळपास 5 तास झालेले आहेत. मतमोजणी सुरुवात झालेली आहे, 5 तास उलटून गेलेले आहेत आणि आपल्याला कळत आहे की आता जी आहेत एक पाकळी निवडणुकीची उलगडायला लागलेली आहे. धुळे ग्रामीण मधून निकाल समोर आलेला आहे. धुळे ग्रामीण मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार राघवेंद्र भदाणे हे 15व्या फेरीअंती 37,930 मतांनी आघाडीवर असल्याचं समजतंय. शिवाय अहिल्यानगर मधून देखील बातमी समोर येते. तत्पूर्वी आपण पाहूयात राघवेंद्र भदाणे 37,930 मतांनी आघाडीवर असल्याचं समजतंय. धुळे ग्रामीण मधले हे भाजपाचे उमेदवार आहेत.
तर दुसरी म्हणजे अजित पवार गटाचे संग्राम जगताप हे 18व्या फेरी अखेर 32,205 मतांनी आघाडीवर असल्याचं समजतंय. अजित पवार गटाचे संग्राम जगताप 18व्या फेरी अखेर 32,205 मतांनी आघाडीवर आहेत. एकूणच आपल्याला पाहताय प्रसाद सर, लोकसभेमध्ये जी दोन गोष्टी ज्यांनी केल्या होत्या, गद्दारी आणि संविधान, या दोन गोष्टी विधानसभेमध्ये मात्र चाललेल्या नाहीत असं दिसून येते प्रसाद सर.